हे डिवोर्सचं कोडं मला अजूनही उलगडलेलं नाहीये. पण हे तर श्रीच सांगू शकेल. तुमच्यात काहीतरी मेसेजेस एक्सचेंज झाले होते ना? हो. काय प्रकार होता तो? काही नाही, आई श्रीला भेटली होती आणि त्याला म्हणाली होती की मला 4 दिवस विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे इथेच राहू दे. ऍक्च्युली मी त्यावेळी हॉस्पिटलमध्ये होते आणि मला न्यूज फोडायची नव्हती म्हणून. तिची आई आधी निरोप घेऊन आली की तिला वेगळं व्हायचंय. मी साफ नकार दिला. मग पुढे म्हणाल्या की माझ्या पिंट्याला सोडवा, तेही माझ्या हातात नव्हतं. मग नंतर म्हणाल्या की माझ्या मुलीला तुमच्या घरी राहायचंच नाहीये, नांदायचंच नाहीये. असंच आता तुमची सूनही परत येणार नाहीये. असं नका म्हणू, मी काहीच म्हणत नाहीये. असं जानूच म्हणते. तुम्ही पिंट्याच्या विरोधातली तक्रार मागे घ्या, मग जान्हवी पण डिवोर्स बद्दल पुनर्विचार करेल. काय झालं आईची? नाही, काय नाही, तू बोल. तेवढंच. आणि मग श्रीने मला मेसेज पाठवला होता. हे काय? तर मी म्हणाले, आई म्हणाली तेच. त्यावर तो मला म्हणाला हे फायनल आहे का? मी म्हणाले हो, कारण त्यावेळी मला घरी येणं शक्य नव्हतं. म्हणजे ऍक्च्युली भांडणांची आणि स्ट्रेसची खूप भीती वाटत होती आईची आणि मी खूप डाऊन होते. आणि खरंच 4 दिवस स्पेस मिळाली ना तर मला खूप बरं वाटलं. आणि 4 दिवसांनी मी यायला निघालेही होते, पण तेव्हा श्रीची नोटीस येऊन धडकली. या काळात मला श्रीने इतके धक्के दिलेत ना, मुळात मला धक्के आवडत नाहीत आणि मला ते पचवताही येत नाहीत आईची. खूप त्रास दिलाय मला श्रीने, जेव्हा त्याची मला सगळ्यात जास्त गरज होती. नाही, मी नाही कधी माफ करणार श्रीला यासाठी. पण श्रीचं खरंच चुकलंय याची खात्री तरी करून घेशील का? आईची बाकी काही असलं तरी नोटीस श्रीनेच पाठवली ना मला. आपण मानूया कदाचित बेबी आत्याने त्याला प्रेशराईज केलं असेल. नाही म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगते. किंवा पिंट्याने काहीतरी खोटं नाटं सांगितलं असेल. तसं पिंट्या कधी करणार नाही, पुन्हा मी उदाहरण म्हणूनच सांगते. शेवटी नोटीस पाठवून हे श्रीच्याच हातात होतं ना, आणि त्याने ती पाठवली. आईची ह्यासाठी दुसरं कोणीच नाही, श्रीच जबाबदार आहे. बाकी वेळी इतके पेशन्स दाखवतो हा मुलगा, यावेळी नाही वाटलं. बरं, ह्या सगळ्यानंतरही मी गेलेच लाचारासारखी त्याच्याशी बोलायला, तेव्हाही नीट बोलला नाही तो. फक्त चिडला माझ्यावर, फक्त त्रास. बाकी वेळीही कोणी असं वागणार नाही. आणि माझ्या तर ह्या अवस्थेत मला स्ट्रेस सोसलाच नसता तर मग. असलं काहीतरी बोलू नकोस प्लीज. नाही बोलणार. या विषयावर आपण बोलू परत, हे संपलेलं नाही. आईजी परत कधीतरी बोलूया आपण, म्हणजे मला आता उशीर होतोय, निघायचंय. नाही येते.